नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. अंजली दमनिया यांच्या निशाण्यावर परत नारायण राणेंची पत्रकारांसमोर झालेली गुची. त्यात प्रशांत जगताप यांनी तर केली जहरी टीका. व्हिडिओ प्रचंड व्हायरल. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान नारायण राणे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत नारायण राणे पत्रकारांशी बोलताना दिसत आहे. पत्रकारांच्या एका प्रश्नाने नारायण राणे परत एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी त्यांच्या पीएला विचारले आणि नंतर उलटसुलट भाषेत हे काय मला माहीत नाही असे बोलून नारायण राणे मोकळे झाले. बाकी त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी मात्र नारायण राणे यांना चांगलेच धारेवर धरत म्हटले की बाईसाहेबांना सिबिल स्कोअर म्हणजे माहीत नाही आणि म्हणे आम्ही मंत्री. अशा भाषेत अंजली दमनिया यांनी नारायण राणेंवर टीका केली. तर ते होत नाही तर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी तर नारायण राणे यांची चांगलीच तळी भरलेली दिसतंय. त्यांनी म्हटलं की मटक्याच्या आकड्यावर मोठे झालेले लोक यांना काय कळणार सिबिल स्कोअर म्हणजे. अशा भाषेत प्रशांत जगताप यांनी नारायण राणेंवर जहरी टीका केली. त्यामुळेच एकंदरीत सतत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करणारे नारायण राणे व कुणावरही बिंदास टीकास्त्र सोडून दरवेळेस मोकळे होताना दिसता. मात्र जे पद भाजपने त्यांना दिलं त्याबाबत त्यांची गोची झाली हे पूर्णपणे झाल्याचे दिसले. त्यामुळेच विरोधकांनी सुद्धा नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल करायला काही माघार घेतलेली दिसत नाहीये. पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना सिबिल स्कोअर बाबत राणेंच्या विधानाबद्दल माहिती देताना प्रश्न विचारले तर त्यावर उद्धव ठाकरेंनी मी ते सभेत बोलल आता नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरे सुद्धा नारायण राणे यांचा हिशोब चुकवण्यासाठी शोधत आहेत हे बाकी स्पष्ट झाले आहे. तर मित्रांनो, अंजली दमनिया यांनी व प्रशांत जगताप यांनी नारायण राणेंवर केलेल्या टीकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजप राणेंना यावेळेस लोकसभेत पाठवण्यात इच्छुक राहील की नाही? तुमचे मत नक्की कमेंट करून आमच्यापर्यंत पोचवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.